शाळा सुरू होण्याआधी आपण पुस्तकं आणायचो, वह्या आणायचो आणि मग त्या वह्या पुस्तकांना कवर लावायचो. सगळी गंमत असायची. आजकाल हे काही नाही आहे मुलांना. काय वाटतंय, गुदगुले होते ते का? होय, चला फास्ट जाऊया. पळू नका फक्त रोडनी. शाळा सुरू होत आहेत पुढच्या आठवड्यामध्ये आणि त्यानिमित्त आज मुलींची शाळेची शॉपिंग झालेली आहे. काय काय घेऊन आलेत ते आता तुम्हाला शर्वरी दाखवणार आहे. शाळा म्हटलं की खूप काय काय आले. तर पहिलं नवीन बॅकपॅक पाहिजे. श्रीमयची आता फर्स्ट इयर अभ्यास. श्रीमयला हे बॅकपॅक आणली आहे. ही श्रीमयची बॅकपॅक आहे. स्टिच एक श्रीमयची. आता माझी सगळ्या गोष्टी स्टिचच्या असतात. सो आय हॅव टू गेट ऑल्सो स्टिच बॅकपॅक. ही शर्वरीची बॅकपॅक, श्रीमयची बॅकपॅक. आणि स्टिच बॉटल, वॉटर बॉटल, हायलायटर्स, हे मला होमवर्कसाठी फोल्डर. पण तू होमवर्क करते का? देणारच नाही ना. का? श्रीमय लागेल ते हाताला. शार्पनर. हे असले कसले शार्पनर आहेत बाई? ओपन करायचं, शार्पनर कर. दोन्ही साईडने. हां आणि हे नंतर ना कचरा टाकायचा का बाहेर? हां. आजकालच्या मुलांना किती वेगवेगळ्या काय काय गोष्टी मिळतात. आपल्या वेळेस एकच दप्तर वर्षभर, पाटी, पेन्सिल आणि ते पण शाई पेन आणि शाई. हे श्रीमयसाठी वह्या आणल्या तिला सराव करायला, नोटबुक्स. लागणारच नाही. लागणार मी तिला घरी शिकवणार ना लिखाणाची प्रॅक्टिस. इलेक्ट्रिक इरेझर, इलेक्ट्रिक इरेझर पण मिळायला लागलेत बघा. आपल्या वेळेला शाळा सुरू होण्याआधी आपण पुस्तकं आणायचो, वह्या आणायचो आणि मग त्या वह्या पुस्तकांना कवर लावायचो. सगळी गंमत असायची. आजकाल हे काही नाही आहे मुलांना. आणि ही आता मराठी शाळेसाठी कंपास आहे. मी श्रीमयसाठी अशा प्रकारे वह्या आणल्या. यामध्ये तिला लिखाणाचा सराव करता येईल म्हणून रोज थोडं थोडं लिहिता येईल. पॅरेग्राफ लिहायला शिकवायचे, त्यासाठी हे आणलेले आहेत वह्या. श्रीमयसाठी कंपास. सगळं श्रीमय नाव. हो ना, सगळं श्रीमय चालू आहे. तिच्यासाठी एक बॉटल. तीनच तीनच कुठे, खूप सारे श्रीमय चालू आहे ना. माझ्यासाठी पेन्स, चेक करायला गोष्टी. झालं का? ते बॉक्स ठेवायला. स्टिच. काय ठेवायचं यामध्ये? ते आपल्याकडे कपाट आहे ना, ते बॉक्स आहेत, तेच आहे. त्याच्यात ठेवायचं का? त्याच्यात साहित्य ठेवायचं का? झालं वाटतं. मार्शमेलोज. तरी अजून राहिलेले आहेत जिमचे शूज, जिम क्लोथ, हे साऱ्या गोष्टी आणायच्या. त्या पुढच्या आठवड्यामध्ये आणणार आहोत. आज जाऊन छोटे शाळेसाठी लागणाऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत. मम्माची बॅग. माझ्या ऑफिससाठी एक बॅग आणली मी नवीन. बाकी घरातलं स्टफ ते सारं जे लागतं ते. लॉक माझ्या सायकलसाठी. ग्रेप्स आणि अजून ऑरेंज. मँगो, पपाया, कच्ची कैरी. काय म्हणायचं त्याला? कैरीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? कैरी आहे ही. नाही मला काय म्हणते त्याला? मँगो बोलत असेल. जस्ट मँगो. रॉ मँगो आहे ना, ग्रीन मँगो म्हणतात किंवा ग्रीन मँगो.
ह्याला मँगो येलो मँगो येलो मँगोच बोल ह्याला वॉटरमेलन ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला जॅक फ्रूट. जॅकफ्रूट. ते चायना मधले कसा वास येतो दादा. ऑरेंज. झालं आता मी डच मध्ये बोलताय. बोल दाखव ना एक एक तिला. हे ड्रायफा. काय म्हणायचं ड्रायफा. हो हे बनान. हे ग्रीन मँगो. जोरात बोल की मला ऐकू पण येईल ह्याला हा सपो. ह्याला ड्रायफा. मला कळू तर की शब्द कळत नाही मला बोलले अप्पो. आपू ह्याला वाटरमेलन. ह्याला मँगो. झालं थँक्यू Much later. झालं का सुरू? खराब वायर वायर त्याची वायर नाही अजून सापडली. झालं का? काय वाटतंय गुदगुले होते ते का? मला तर फार इथं वरतीपर्यंत Pencil. गुलगुले झाल्यासारखं हम्म. भारी वाटतं. नंतर पायाचे मोकळे झाल्यासारखं वाटतं. मम्मी औषध असं पण आहे पण पर्यंत हा. हम्म. हे यायला किती वेळ? 2-3 महिने लागलेत. मशीन होय ऑर्डर केलं, खलबत्ता आणि मशीन. पाय सेट करायचे मागे पुढे, असं ते पंजे, थोडं पंजे फिरवायचे, थोडं टाचा. बंद बंद हे फिरते ते उलट फिरते. आता दुसऱ्या साईडने फिरेल. त्याची मेन ओरिजिनल जे आलेलं तो हरवलाय. हा तर ते ह्याच्यात वरती गेला असेल वायरच्या ह्याच्यात, तुमच्या वायरच्या बॉक्समध्ये. आणि तू काय करते? व्हिडिओ एडिटिंग करते. तेव्हा तुला कसं वाटते आता आई भाऊ आले? खूप छान वाटतंय. मस्त असं वाटतंय एकदम. तुला कसं वाटतंय तुझ्या छान. आजोबा आले? छान. तू काय करते त्यांच्यासोबत रोज? गप्पा मारते त्यांच्यावर, सायकल चालवते. हम्म. तू काय करते तुझ्या? मी पण गप्पा मारते खूप साऱ्या, फिरायला जाते बाहेर. बमराजी बट स्वयंपाक करते. हम्म. तर मग तू ऑफिसला गेला मग बमराजी आजोबा पुन्हाची आम्हाला लक्ष देतात. गेलं वरच्या टीव्हीला टीव्ही बघायला. टीव्ही बघायला आणि तुला कसं वाटते एवढं असं शांतेत सगळे, असं मॉर्निंग झाली आहे? शांतच वाटते, जरा डोकं शांत वाटते. Where are you going? For what? For shopping. What are we gonna shop? I bought this toy. नाही दिसत आहे. I don't know. तर डेट तर दिली नाहीये किती दिवस बंद आहे म्हणून. तुला काय काय घ्यायचंय? I need gym shoes, gym shorts, and a gym shirt. You see, I took all of my gym clothes.
माझं शर्ट घेऊन गेली. एकमेकींचे कपडे पळवता तुम्ही ओके मी मम्माची जोडी आणि ही दीदीचे आणि मी असं राऊंड आहे. मी मम्माचा घेणार आणि मग श्रीमई माझे घेणार आणि मग श्रीमई परत मम्माचे घेणार. हां मी परत मम्माचे घेणार. म्हणजे माझ्यासाठी शॉपिंग करणं गरजेचं आहे. मी माझे कपडे घेणार मला कधीच कपडे नाही घ्यायचे. माझ्यासाठी खूप सारे कपडे घ्या मग हे कपडे घेतात माझे. नाही मग मी आमच्यासोबत- तुझे कपडे घेणार न्यू वाले. मी तुझे कपडे घालणार. मला मम्माचे कपडे बसतात. XL वाले शर्ट. एक्सेल वाले हम्म. एक्सेस आहे मम्मा आणि आहे ना ते मला XL डम्पलिंग तसे एक्सेल डम्पलिंग स्क्विशी डम्पलिंग XL बटर स्क्विशी नीडो. स्कापिनो मध्ये जायचं का? स्कापिनो डॅडी पण कुणाची कशी आहे ना स्कापिनो ते लेफ्ट आहे ना होते लिफ्ट असेल बघूया आपण चेक करू. मग एका माणसाला कुणाची कशी थांबायला आणि मी मम्माचा हात पकडून हॅलो हॅलो किती साऱ्या फेट बाईक आहेत. येस चला अडकलं. आपण गेलो होतो यमिंग आईस्क्रीम तर तिथे यमी नव्हतंच काय खाल्लं नाही काय. बोबाटी शॉपिंग करून आता आम्ही येऊन बसलो इथे थोडा वेळ. शॉपिंग झाली आहे. उद्यापासून स्कूल सुरू होते आणि स्कूल निमित्त जिमला लागणारे शूज जिमचे क्लोथ्स दोघींसाठी घेऊन झाले आणि आता मी इथलं काय झालं. डॅडी येतात क्रूज बसमध्ये गेले. आपण डंकिन डोनेट्सला जातो का? दोनच खायचे. मागेच आहे आपला. कुठे? हा. इथे येऊन का बसला मी म्हटलं तुम्ही आल्या जाऊया ना एक जण. बसने कसं वाटते फिरताना? मला छान गरम वाटते. तुला गरम होते श्रीमई? मला मला छान गरम वाटते कोण. मी तुला आम्ही आता निघालेलो आहोत बसने घरी आणि बाकीचे सगळे गेलेले आहेत आयकियामध्ये. तर आयकियामध्ये त्यांना शॉपिंग करायची आणि आम्ही आता दमलो तर आम्ही घरी निघालोय. बस आता आता आम्ही घरी जाणार. चल हळू. शाळेनंतर बंदाची आम्हाला नेट होणार ना. नेटवणार? हा काय नेटवणार? साडी नाही गं. नेटवणार नसतं ते नटवणार ना असतं. नटवणार. नटवणार हो. नटवणार नेटवणार म्हणते नटवणारला तर. होय चला फास्ट जाऊया. पळू नका फक्त रोडनी. आता आम्ही घरी येऊन पोहोचलो. आम्ही बसने आलो तिघी
आणि सगळे मिळून म्हणजे आई बाबा आणि शरूचे बाबा सगळे मिळून गेलेले आहेत ऐक्याला. आम्हाला खूप कंटाळा आला होता. आज एक तर रविवार आणि ऐक्याला गेलं की संपूर्ण दिवस म्हणजे की 2-3 तास आपले असेच जातात. त्यामुळे मी म्हटलं की आपण घरी जाऊया. आम्ही बसने आलो. त्यामुळे चिमू इथे चॉकलेट खाते. शर्वरी आता आम्ही येता उद्यापासून स्कूल आहे, त्यामुळे येता ग्रॉसरी वगैरे घेऊन आलो. तर ती ग्रॉसरी वगैरे ती काढते. आता ब्रेड आणलं, उद्या स्कूलसाठी ब्रेड लागेल, फळं लागतील, त्यामुळे ते सगळ्या गोष्टी घेऊन आलो. आणि आज थोडी शॉपिंग केली आम्ही. घरच्यांना सगळ्यांना घेऊन गेलो होतो शॉपिंगला. तर असं होतं आपले पेरेंट्स जेव्हा बाहेर म्हणजे की येतात बाहेर परदेशामध्ये, त्यावेळेस ते नेहमी करन्सी म्हणजे की युरो ते रुपीजमध्ये कन्वर्ट करून बघतात आणि कुठली गोष्ट घ्यायची म्हटली की नाही म्हणतात. म्हणजे त्यांना उत्साह काहीच नसतो, की त्यांना असं वाटतं आपण इथे फिरायला आलो तर फक्त फिरा. कारण की काही घ्यायचं असलं की मग हे भारतात पण मिळतं, मग इथे एवढे सारे पैसे घालवायची काय गरज आहे, असं होऊन जातं. परंतु की चला बाहेर गेल्यानंतर थोडं फिरून होतं, वेगळं काहीतरी गोष्टी दिसतात. सगळ्या गोष्टी आजकाल आपल्याला सगळ्या इझिली भारतामध्ये मिळतात. परंतु आता बाहेर आलो तर काय वेगळं आहे का, मग थोडंसं बघा, फिरा आणि मग काहीतरी घ्या. त्यामुळे मग असे मुलींसाठी थोडं फार आज गोष्टी घ्यायच्या होत्या. त्यामुळे आम्ही आज गेलेलो हुबळमध्ये. त्या म्हणजे की जसं होतं उद्यापासून स्कूल आहे. आता शिमे पण ग्रुप 3ला गेली, त्यामुळे तिची पण जिम असते. शर्वरीची आठवड्यातून 2 दिवस जिम शिमेची, त्यामुळे त्यांना जिमचे शूज पाहिजे, जिमचे क्लोथ्स हवे. ते सारं काही आज घ्यायचं होतं, छोट्या गोष्टी. आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही स्कूलसाठी लागणारं वॉटर बॉटल, बाकीच्या काही त्यांना स्कूल रिलेटेड लागणाऱ्या गोष्टी त्या घेतल्या होत्या. तर अशी सगळी चालू आहे आमची उद्याची तयारी. कारण उद्यापासून मुलींचं स्कूल सुरू होते, स्कूलचं नवीन वर्ष सुरू होते. आता मोठ्या वर्गांमध्ये दोघी जाणार, त्यामुळे मग आता अभ्यास पण वाढणार, त्या साऱ्या गोष्टी. त्यामुळे हे सगळं आता सगळी तयारी चालू आहे. आता हे लोक येईपर्यंत मस्त आता एक कपभर चहा पिते. स्वयंपाकाला लागली आहे मी. आता एका साईडला बटाट्याच्या काचऱ्या टाकलेल्या आहेत, एका साईडला भगर केली, एकीकडे वरण लावले आणि फक्त आता कणिक भिजून झाली, चपात्या करायच्या बाकी आहेत. तोपर्यंत थोडंसं झाडांना पाणी दिलं, कुकर होतोय तोपर्यंत. शेंगदाण्याची साल काढते आणि यांना मस्त बाहेर जाऊन पाकडून आणते, म्हणजे की दाण्याचा कूट करून ठेवता येईल. आता फक्त गरमागरम चपात्या केल्या की सगळे आले की जेवायला बसतील. आता झालेलं आहे, आटोपले सारं स्वयंपाक पाणी. पटापट आवरून घेतलं आल्यानंतर, म्हणजे की सगळे आल्यावरती बसता येतं. बरं झालं आम्ही गेलो नाही ताई केलं, नाही तर आल्यावरती उशीर होतो. मुलींना उद्या स्कूल आहे, लवकर उठायचे, त्यामुळे आम्ही हुबदॉर करून घरी आलोत आणि मग हे कामं झाली माझी पटापटा. स्वेटर आवडलाय का आपण? छान आहे. एक हे आईला, एक ते आईला, दोघींना एक एक स्वेटर. कुठे लावायचं पोस्टर?